पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनीलजी कांबळे यांच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या निधीमधून ते राज्याचा नगर विकास निधी असेल, पुणे महानगरपालिकेचा निधी असेल, जिल्हा नियोजनचा निधी असेल किंवा आमदार निधी असेल, अशा वेगवेगळ्या निधीमधून जी अनेक विकास कामं झाली, ज्याची वर्णन आपण ऐकली, ज्याची छोटी फिल्म पण आपण पाहिली, त्या सगळ्या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे माजी मुख्यमंत्री, या राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री, आम्हा सगळ्यांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावर उपस्थित स्वतः सुनीलजी कांबळे, या राज्याचे माजी मंत्री दिलीपजी कांबळे, या शहराचे माजी महापौर आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस मुरलीधरजी मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे अतिशय तडफदार अध्यक्ष धीरजजी घाटे, शहराचे सरचिटणीस आणि या मतदारसंघाचं एक उभरतं नेतृत्व महेशजी पुंडे, व्यासपीठावर उपस्थित आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार सिद्धार्थजी शिरोळे, आमदार भीमरावजी तापकीर, सर्वच मान्यवर, आपण सगळेच जण देवेंद्रजींचं मार्गदर्शन आणि विकासाच्या भावी काळातल्या काही योजनांसंबंधी ऐकायला उत्सुक आहोत. तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी प्रामुख्याने सुनील कांबळेंचं खूप मनापासून अभिनंदन करायला या ठिकाणी उभा आहे. कारण कॅन्टोन्मेंट बोर्डामधल्या या विधानसभा मतदारसंघातल्या अनेक विकास कामाला पैसा मिळणं ही अडचण नव्हती, परंतु त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळवणं, त्यासाठी मागे लागणं हे अनेक वर्ष होत नव्हतं आणि ते त्यांनी केलं आणि त्याच्यातून इतकी कामं आज समोर आली. सर्वच कामांचा मी उल्लेख करत नाही, परंतु मला भावलेलं काम प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळचं सुशोभीकरण आणि ससूनमधल्या कर्मचाऱ्यांसाठी बांधल्या जाणाऱ्या निवासाच्या इमारती, ज्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाकी सगळी कामं आहेत. तर असा एका अर्थाने खूप दिवस जी कामं पेंडिंग होती, जी होत नव्हती, जी नियमामध्ये अडकली होती, कारण मिलिटरीच्या जागांमध्ये जे उल्लेख मागणी केली सुनीलने की बाबा मिलिटरीच्या जागांमध्ये रेल्वेच्या जागांवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा SRA व्हावं, मिलिटरीच्या जागा असतील, फॉरेस्टची जागा असेल, रेल्वेची जागा असेल, याच्याहून 1 इंचही जागा काढणं महाकठीण असतं. मी सुनीलचं मनापासून अभिनंदन करेन. यातल्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि अनेक गोष्टींचा तो पाठपुरावा करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 ते 19 या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि किती वेगाने विकास प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा चालला होता. मग तो मेट्रोचा विषय असेल, समृद्धी मार्गाचा विषय असेल, कधी कधी दृष्ट लागते, ती माणसालाही लागते, कधी कधी राज्यालाही लागते, एखाद्या समाजाला लागते, एखाद्या संस्थेला लागते. तशी दृष्ट लागली आणि अचानक सरकार गेलं. आपल्याला माहिती आहे सरकार जाणं येणं हा राजकीय जीवनातला काही फार नवीन विषय नसतो, परंतु नवीन येणाऱ्या सरकारने आधीच्या सरकारची सगळी कामं ही वेगाने पुढे न्यायची असतात. कोविड हे कारण मिळालं, काम तर करायचं नव्हतं. कोविडच्या कारणामुळे सगळे विषय, मग ते पुण्यातले असतील, राज्यातले असतील, सगळे विषय ठप झाले आणि सगळाच विकास एका अर्थाने मागे गेला. परंतु नव्याने राज्यामध्ये सरकार आलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी झाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाले. परंतु उपमुख्यमंत्री जरी देवेंद्रजी झाले तरी 14 ते 19 त्यांची जी व्हिजन होती, जी व्हिजन लक्षात घेऊन त्यावेळेच्या सगळ्या कामांना ह्या दोघांनी, आता अजितदादा त्याच्यात जॉईन झाले आणि प्रचंड गती दिली. समृद्धी मार्गासारखा महाराष्ट्रातला झालेला सुपर एक्सप्रेस हायवे असेल, या अक्षरशः नागपूरच्या अधिवेशनामधून आमचे हरिभाऊ वगैरे म्हणाले की मी 4.5 तासामध्ये संभाजीनगरला घरी पोहोचतो. हे एक मोठं मिरॅकल आहे, जे मिरॅकल खरं म्हणजे मधल्या काळातलं 33 महिन्याचं गव्हर्नमेंट करू शकलं असतं. मग तो समृद्धी मार्गाचा विषय असेल, आता जा अटल सेतू जो पूर्ण झाला, अक्षरशः देवेंद्रजी मी बंगल्यावरून मुंबईतून निघालो की 2.25 तासामध्ये पुण्याच्या घरी पोहोचतो. 2.25 तासामध्ये, म्हणजे मुंबईत पार्ल्याला जायला सुद्धा आम्हाला 2 तास लागतात अशी स्थिती आहे. तो अटल सेतूचा विषय असेल किंवा आता कोस्टल रोड जो पूर्ण होतोय आणि एखाद्या वेळेस देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींच्या हस्ते त्याचंही उद्घाटन होईल. तर कोस्टल रोड तर हा तर चमत्कार आहे. पुण्यासारख्या ठिकाणची मेट्रो असेल, मुंबईची मेट्रो असेल, अशा सगळ्याच कामांना या गेल्या जवळजवळ 1.5 वर्षामध्ये पुन्हा गती मिळाली. त्यातलाच एक भाग सुनील कांबळे सारख्यांच्या मतदारसंघातली खूप कामं ठप झालेली, त्यांना गती मिळाली आणि मी सुनीलचं अभिनंदन करेनच. पण राज्यातल्या विकासाला पुन्हा एकदा गती दिली
आणि एखाद्या वेळेस 33 महिने गेल्यामुळे ती गती जी आहे ती टिबल चाललेली आहे. रोज कुठला तरी नवीन प्रकल्प पूर्ण होतोय, त्याचं उद्घाटन सुरू आहे. आणि त्यावेळी सुनील बरोबर मी देवेंद्रजींचंही अभिनंदन करण्याच्या बरोबर खूप आभार मानेन. पुण्यामध्ये खूप गोष्टी पूर्ण झाल्या आहेत, त्याची उद्घाटनं देवेंद्रजी राहिले आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहुजी वस्तादांचं स्मारक हा आम्हा सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्या स्मारकाचं डिझाईन झालंय, टेंडर झालंय, वर्क ऑर्डर झाले. आपल्याला ह्या महिन्यात त्याचं उद्घाटन करावं लागेल. पुण्यामधला रामवाडी मेट्रोचं स्टेशन असेल की ज्यामुळे एअरपोर्टला आम्ही मेट्रोने जाणार आहोत. अशा खूप गोष्टी पुण्याच्या एअरपोर्टचं उद्घाटन असेल, अशा अनेक गोष्टी करण्यासाठी या महिन्याभरामध्ये आचारसंहितेच्या आधी तुम्ही यावं, अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.